परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथे देवी अनुसया माता मठ संस्थान आयोजित दत्त जन्मोत्सव दत्तनाम सप्ताह सोहळा 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान अखंड भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ही परंपरा मागील 300 वर्षांपासून सुरू आहे। गुरुवार 4 डिसेंबर रोजी देवी अनुसया माता मठ संस्थान येथून ते पिंपरी झोला गावातून भव्य फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। पिंपरी झोला गावात ठिकठिकाणी पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले। या मिरवणुकीत पिंपरी झोला गावातील समस्त गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भक्तीत रंगलेल्या भजन कीर्तनांनी संपूर्ण परिसर पवित्रतेने निनादला। सोहळ्याचे विशेष मार्गदर्शन 108 श्री महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्रगिरीजी महाराज यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत पार पडले। मोठ्या संख्येने भाविकांनी उत्साहात सहभागी होत दत्तनाम सप्ताहाचा आध्यात्मिक आनंद लुटला। कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला असून भक्तांचे समाधान आणि उत्साह पाहता यंदाचा दत्त जन्मोत्सव अत्यंत यशस्वी आणि भक्तिरसपूर्ण ठरल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे। या ठिकाणी दत्ताची परंपरा चालू आहे। दरवर्षी अन्नदान, दत्त जन्मोत्सव आणि या ठिकाणी बरेच काही कार्यक्रम होतात। अखंड दत्तनाम चालू आहे या ठिकाणी। ह्या आश्रमाला 200 गायी आहेत। गायीचाही या ठिकाणी संगोपन केलं जातं, गोपालन केलं जातं मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी मठाच्याच उत्पन्नावर
चालू आहे गोपालन वगैरे. काही कोणाची देणगी वगैरे काही नसते या ठिकाणी, शासनाची काही मदत नाही या ठिकाणी. चिंतन श्री गुरुदेव दत्त. अत्रि अनुसया माता की जय. चालू असलेला प्रतिवर्षाप्रमाणे दत्त जन्म उत्सव श्री संस्थान देवी अनुसया मठ पिंपरी झोला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यावर्षी प्रतिवर्षी परमपूज्य महंत श्री बावनगिरीजी महाराजांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा परत नंतर महंत श्री यादवगिरीजी महाराज, महंत श्री नरेंद्रगिरीजी महाराज आणि आत्ताचे आमचे गुरुवर्य महामंडलेश्वर प्रातःस्मरणीय सुरेंद्रगिरीजी बाबा यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हा आनंद दत्त उत्सव सोहळा साजरा होत आहे. जवळजवळ 28 नोव्हेंबर दिवशी या उत्सवाची सुरुवात झाली आणि आज 4 डिसेंबर 2025 या दिवशी दत्त जन्म उत्सव हा आपल्या सर्वांचे जे आराध्य दैवत आहे, सर्व ग्रामस्थांचं आणि पंचक्रोशीतील लोकांचं हे आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या तन मन धनाने सर्व लोक येऊन या अंतःकरणापासून यांची सेवा करतात आणि प्रत्येकाला ही देवता प्रसन्न होणारी आहे. जे तुम्ही मागणी करता ती मागणी पूर्ण करणारी ही देवता आहे आणि त्यांचे प्रत्येक काही तुमचा संकल्प असेल, कुणाला काही संतती असेल, कुणाला काही लौकिक सुख असेल किंवा परलौकिक सुख असेल, हे देण्याची शक्ती या आमच्या अनुसया मातेमध्ये आणि दत्तात्रय प्रभूमध्ये आहे. फार परंपरेपासून ही मठ आणि परंपरा चालू आलेली आहे. आज या उत्सवाचा दुपारी 12 वाजता दत्त जन्म उत्सव साजरा झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची व्यवस्था झाली. पंचक्रोशीतील लोक नवे तर संपूर्ण मराठवाड्यातून म्हणले तरी चालतील, कारण आसपासच्या गावातून इथून जी लेखमात्या बाहेर गेलेल्या असतात ते दिवाळीला येणार नाहीत, परंतु आज दत्त जन्म उत्सव म्हणून ते या गावामध्ये येतात आणि आपला जेही काही सेवा आहे आणि त्यांचं मागणं आहे, इच्छापूर्ती करणारे जे अनुसया माता आणि दत्तप्रभू आहेत त्यांच्याकडे मागणं करतात आणि ते प्रभू ते त्यांची संकल्पना पूर्ण करतात. आज आता यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा उत्सव असतो. हा पालखी संपूर्ण गावामध्ये दत्त स्वरूपामध्ये, या गावावर कसल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, गावाचा सुख समृद्धी आणि सर्वांवर आशीर्वाद राहावा या उद्देशाने परमपूज्य बावनगिरीजी महाराजांनी चालू केलेली परंपरा आणि ही परंपरा अखंड पुढे चालू ठेवण्यासाठी गावामध्ये साक्षात दत्तप्रभूच या पालखीच्या स्वरूपामध्ये भ्रमण करतात आणि गावामध्ये समृद्धी आणि यश आणि याचा आशीर्वाद देत असतात. त्यानंतर संध्याकाळी 10 नंतर आमच्या आनंद संप्रदायामध्ये आनंद दत्त महापूजा म्हणून तांदळाची महापूजा असते. त्या महापूजेचं आयोजन असतं आणि त्या महापूजेमध्ये आसपासतील भजनी मंडळ, श्रद्धावान भक्त आणि सर्व काही आपले जे दत्तप्रभूंना आणि या आनंद दत्त संप्रदायाला मानणारे जे सर्व काही भक्त आहेत, भजन मंडळी आहेत, ते येऊन या आनंद दत्त महापूजेमध्ये सामील होतात आणि त्यांच्या सर्व इच्छापूर्ती करणारे हे दत्त गुरुदेव आहेत. त्यांचे सर्वांना आशीर्वाद राहो. परमपूज्य आमचे महामंडलेश्वर स्वामी सुरेंद्रगिरीजी बाबा गुरुवर्य यांचं मार्गदर्शन आणि त्यांची कृपा या गावावर अशीच राहून त्यांना दत्तप्रभूची सर्वांना कृपा राहो हीच माझं या दत्तनिमित्त प्रार्थना दत्तप्रभूंना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती देवी अनुसया पिंपरी झोला तालुका गाखेड जिल्हा परभणी येथे 28 तारखेपासून 7 दिवसाचा सप्ताह चालू असतो. दरवर्षी दत्त जयंतीला हा कार्यक्रम असतो. शेवट हा 4 तारखेला झालेला आहे. आज जय शिवराय. मी छावा संघटना जिल्हा अध्यक्ष बोलतो. या ठिकाणी जी आमच्या गावची जी परंपरा चालू आहे ही भविष्यात बी चालू राहणार आहे आणि बहुतेक अशामध्ये काहीतरी अफवा झालत्या, त्या अफवाला कोणी न बळी पडता आमच्या गावची परंपरा चालू आहे. आमचे महाराज इथं बसलेले आहेत आणि दत्त संप्रदाय ह्या गावामध्ये चालू आहे, एवढंच मला सांगायचं. महामंत सुरेंद्रगिरी महाराज, महामंडलेश्वर सुरेंद्रगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि मठापती सध्या तेच आहे. पालखी सोहळा जो काढण्यात आला ते कुठून आणि कुठपर्यंत काढण्यात आला होता? दत्त मंदिर ते वरी भवानी चौक पूर्ण गावाला येडा मारून वापस दत्त मंदिरात येणार. दरवर्षीप्रमाणे जशी रूट चालू आहे तशी रूट चालू राहणार.